माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आणि तिचा गर्भपात केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने वय वर्ष 24, सध्या राहणार बासुली फाटा, महाळुंगे MIDC पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्याद दिली आहे. मुख्य आरोपी कमलेश गाडेकर वय वर्ष 26, राहणार सवासनी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना याच्यासह त्याचे वडील गणेश आबा गाडेकर वय वर्ष 50 आणि आई अंबिका गणेश गाडेकर वय वर्ष 45 यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची ओळख कमलेश गाडेकर याच्याशी राहत्या ठिकाणी झाली. ओळख वाढल्यानंतर त्याने तिच्याशी मोबाईलवर आणि प्रत्यक्ष भेटीत संपर्क ठेवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आपण लग्न करू असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढील काही महिन्यात त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान तरुणी गर्भवती झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली, मात्र आरोपीने टाळाटाळ सुरू केली. तक्रारीनुसार आरोपीने तिला दवाखान्यात नेऊन गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. त्या घेतल्यानंतर तिचा गर्भपात झाला. यानंतरही तिने वारंवार लग्नाची मागणी केली असता आरोपीने नकार दिला आणि नंतर आपल्या आई वडिलांसह मूळ गावी निघून गेला. यानंतर पीडित तरुणीने आरोपी व त्याच्या आई वडिलांशी संपर्क साधून लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करत तिला धमक्या दिल्या आणि हे लग्न होणार नाही असे स्पष्ट सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्यानं तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कायदेशीर या तिघांवर गुन्हा दाखल करावे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यात RTE प्रवेश प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील काही पालकांनीच बनावट रहिवासी पुरावे सादर करत शाळेजवळ राहत असल्याचे खोटे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोकळी शेते, ओढे, शेड, झाडी, रस्ते, गोडाऊन आणि दुकानांचे पत्ते दाखवून प्रवेश मिळवण्याची शक्कल लढवण्यात आली. या प्रकरणी खेड शिक्षण विभागाने तपास करत 100हून अधिक अर्ज बाद केले आहेत. RTE अंतर्गत प्रवेशासाठी शाळेपासूनचे अंतर हा महत्त्वाचा निकष असतो. मात्र याच नियमाचा गैरफायदा घेत काही पालकांनी प्रत्यक्ष वास्तव्य नसताना खोटे पत्ते सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेजवळ असल्याचे दाखवण्यासाठी विविध बनावट लोकेशनचा वापर करण्यात आला. ऑफलाईन अर्जांची काटेकोर तपासणी करताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत 100हून अधिक अर्ज रद्द केले. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारची फसवणूक समोर आल्याने खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि पारदर्शक यंत्रणा राबवली जाणार आहे. चाकण परिसरातील जंबूकर वस्ती नाणेकरवाडी या ठिकाणी CNG गॅस पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी 22 एप्रिल 2026 रोजी समोर आली आहे. त्यामुळे या धोकादायक लाईनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चाकणमधील आनंदनगर सोसायटी भागात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. या भागातील किराणा दुकाने चोरट्यांनी लक्ष केल्याचे नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. चाकणमध्ये एकाच कामांची अनेकदा भूमिपूजने होत आहेत. 2 दिवसांपूर्वी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी भूमिपूजन केलेल्या मनशक्ती केंद्र ते चाकण महाविद्यालय रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन बुधवारी 22 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते व खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुन्हा करण्यात आले. सदर रस्त्याला 1,25,00,000 रुपये निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार मोहिते यांनी यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यावर कडक शब्दात टीका केली. त्याचप्रमाणे माध्यमांवर टीका करताना माझ्या विरोधात दररोज बातम्या दिल्या जात असल्याचा आरोपही केला. माजी आमदार मोहिते यांचा रोख पुणे लाईव्ह माध्यम आणि त्यांच्या काही प्रमुख पत्रकार यांच्याकडे होता. दरम्यान माजी आमदार मोहिते यांनी यावेळी चाकणमधील विविध विकास कामांची पाहणी देखील केली. पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे बुधवारी 22 एप्रिल 2026 रोजी दुसऱ्या दिवशी पंचायत समितीचे सर्व विभाग सोडून अन्य विविध शासकीय कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ठप्प झाल्याचे पाहावयास मिळाले.
विशेषतः महसूल यंत्रणेचा कारभार ठप्प झाल्याने सध्या मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षणासह तालुक्यातील जनगणनेच्या सहभागी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणावर याचा परिणाम झाला आहे. खेड तालुक्यातील जनगणनेसाठी 1310 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षकांसह अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या नियुक्त्या करण्यात आले असून या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात गुरुवार दिनांक 23 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. प्रशिक्षण वर्गनिहाय 50 जणांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण 4 दिवसात टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे. बेमुदत संप लवकर न मिटल्यास जनगणनेच्या कामावर याचे सावट राहणार आहे. आळंदी येथील राजगुरुनगर बँकजवळील फुटपाथ रस्ता अनेक दिवसांपासून दुरवस्थेत होता. मंगळवारी दिनांक 22 एप्रिल रोजी या भागात अंतर्गत मुख्य रस्ता मार्गावरील फुटपाथ पेवरवर ब्लॉक बसवण्यात आले. कोहिंडे बुद्रुक तालुका खेड येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर गोशाळेतील जनावरांच्या संगोपनासाठी कोहिंडे बुद्रुक येथील संत तुकाराम कृषी शेतकरी बचत गटाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक ट्रॅक्टरभर चाऱ्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गोशाळेतील जनावरांना चाऱ्याची उपलब्धता झाली आहे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसारासाठी दरवर्षी सर्वाधिक अवांतर पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्याला वाचकवीर पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26च्या वाचकवीर पुरस्कारासाठी MA ची विद्यार्थिनी सीमा शेलार यांची निवड करण्यात आली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांच्या हस्ते सीमा शेलार यांना वाचकवीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 4000 रुपयांची पुस्तके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. राजगुरुनगर शहरातील मुख्य वाहिनी असणाऱ्या वाडा रस्त्यावर आता वाहनाच्या पार्किंगसह फुटपाथवर टपऱ्या ठेवण्यात आल्यात. वाडा रस्ता आता पार्किंगसह हातगाडी छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या गराड्यात अडकल्याने अखेर नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. राज्यात पुढचे 4 दिवस विविध भागात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. खेड तालुक्यात बुधवारी 22 एप्रिल 2026 रोजी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी असे आभाळ दाटून आले होते. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि कांदा या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. खेड बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये बुधवारी 22 एप्रिल 2026 रोजी लिंबाची मोठी आवक झाली होती. लिंबांची आवक वाढूनही उन्हाळ्यामुळे लिंबांना मोठी मागणी असल्याने चाकणमधील घाऊक बाजारात 150 रुपये प्रति किलो दराने लिंबाची विक्री होत होती. किरकोळ बाजारात यापेक्षा दुप्पट ते तिप्पट दराने लिंबाची विक्री होत असल्याचे खरेदीदार मंडळींनी सांगितले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जाणाऱ्या अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या. त्यामुळे अशा एसटी बसेस अनेकदा नादुरुस्त होऊन जागेवर उभ्या कराव्या लागत असल्याची बाब समोर आली आहे. राजगुरुनगर पठारवाडी या गाडीचे ते ड्रायव्हर आहेत, चालक आहेत आणि गाडी बंद पडलेली आहे. आपण त्यांच्या तोडून ऐकावं की नक्की काय परिस्थिती आहे. साहेब, काय झालं आपल्या गाडीला? गाडी चढत नाही हे सांगतायत गाडीची कॅपॅसिटी घाट चढायची नाही आहे. तर आमची प्रशासनाला विनंती आहे, पश्चिम पट्ट्यामध्ये अनेक मोठे मोठे घाट आहेत. जर घाट गाडी चढण्याची कॅपॅसिटी नाही आहे तर असे घाट चढणारे न चढणाऱ्या गाड्या या भागात पाठवता कशाला? वास्तविकता राजगुरुनगर डेपोचे जे डेपो अधिकारी आहेत किंवा डेपो मॅनेजर आहे यांना विनंती आहे, जर तुमच्या गाड्या घाट चढत नसतील तर घाटात पाठवता कशाला? विनाकारण हे पण इथे अडकले, वाहक पण अडकले, चालक पण अडकले, गाडी अडकली, प्रवासी अडकले. तर कृपया याची दखल घ्या. आणि पश्चिम खेड डेपोची गाडी आडगाव घाटामध्ये बंद पडली होती. राजगुरुनगर पठारवाडी गाडी होती आणि ही राजगुरुनगर वांद्रा गाडी कोळे गावामध्ये बंद पडलेली आहे. म्हणजे एकाच रस्त्यावरती 2-2 गाड्या बंद पडलेल्या आहेत. राजगुरुनगर डेपो प्रशासनाला आमची विनंती आहे, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गाड्या पाठवताना किमान चांगल्या गाड्या तरी पाठवा. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील गोलेगाव ते फुलगाव सुमारे या 2 किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमण तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या आदेशाने आळंदी पोलिसांच्या बंदोबस्तात मंडल अधिकारी, तलाठी यांनी निष्कासित केले. शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. परिसरातील शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. गोलेगाव ज्ञानेश्वर सूर्यकांत चौधरी त्या रस्त्यालगत असणारा एक शेतकरी आहे आणि सुरुवातीपासून ह्या रस्त्याचा आम्ही पाठपुरावा करून हा रस्ता आज खुला करण्याचा आज योग हा तहसीलदार साहेब असतील त्यांच्या आदेशाने, सूर्यवंशी साहेब असेल काय नाही अभिलेखचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आज एक काटकर साहेब सर्वेर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लाभले. त्यांनी पहिल्यांदा ह्या रस्त्याच्या आपल्याला हाती
कायम करून दिल्या होत्या आणि आज खुला करण्यासाठी या ठिकाणी आज येऊन हा रस्ता आपल्याला हद्दी दाखवून आज खुला करण्याचं काम चालू आहे। इथं सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्वांना सहकार्य करून आपलं जे थोडं जे काय अतिक्रमण होतं ते खुलं करून तुम्ही पाहता या ठिकाणी जे शिबिर चालू आहे सगळ्यांनी या ठिकाणी आपली झाडं असतील सगळं काढून देण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे। माझं नाव राहुल कुमार काटकर आहे। उपअधीक्षक भूमी बिलेखेड या कार्यालयात भूकर मापक या पदावर मी नियुक्त आहे। त्या अनुषंगाने मुद्दी करून आज रस्ता मोकळे करण्याचे काम करण्यात आलेले आहे। गोट नंबर भरपूर करायचा मोजा गोलेगावचा पांजण रस्ता मोकळा करण्याचा फुलगाव ते गोलेगाव। नमस्कार, मी सचिन महादेव गोलेगाव येथील रहिवासी असून आमचा हा कित्येक वर्षाचा जुना रोड आहे, पानंद रस्ता म्हणून फुलगाव पानंद रोड म्हणून या रस्त्याला नाव आहे। तर ह्या रोडवर शेजारच्या शेतकऱ्यांनी भरपूर असं अतिक्रमण केलं आणि नकाशावरती 13 मीटरचा रस्ता असून प्रत्यक्ष या रस्त्यावर फक्त एकच गाडी बसली आणि या जवळजवळ 1 वर्ष झालं आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करतो। आता आम्हाला आमदार बाबाजी काळे यांनी भरपूर सहकार्य केलं, त्यांच्या सहकार्यामुळेच आज हा रस्ता पूर्वतास येतो आहे आणि त्यांचं या पानंद रस्त्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो। यात मला मोलाचं साथ ज्ञानेश्वर सूर्यकांत चौधरी आणि बाकीचे शेतकरी यांची मिळाली। तसेच आपल्या इथे आज सर्कल भाऊसाहेब शेटे म्हणून आले, त्यांनी आज अतिक्रमण निष्कासित केलं, त्याबद्दल त्यांचे आणि पोलीस डिपार्टमेंटचे गोलेगाव ग्रामस्थांच्या वतीनं पानंद रोडवर लोकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। खेड तालुक्यातील वासुली फाटा परिसरात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। त्याचप्रमाणे वासुली फाटा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आले होते। भीमशक्ती मित्र मंडळ व BSNM ग्रुप वासुली फाटा यांच्या वतीने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कांदा प्रश्नावर वेळ पडल्यास आंदोलन छेडू। शेतकऱ्यांच्या कांद्याला आज मातीमोल भाव मिळत असून 6 ते 7 रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ बळीराजावर आली आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभे करू असा सज्जड इशारा खेड बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी दिलाय। पाचरणेवाडी आरुडेवाडी येथील बैलगाडा घाटात त्यांनी ही भूमिका मांडली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 22 एप्रिल 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी प्रमाणात आहे, परंतु बाजारामध्ये गिऱ्हाईक हे बिलकुल नाही, त्यामुळे बरेचसे माल पडून आहेत। आज रोजी काही मालांना फार मंदी झालेली आहे। आज कोबी असेल कोबी 5 ते 6 रुपये किलो झालेले, फ्लॉवरचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत। फ्लॉवर 7 ते 10 रुपये किलो झालेले, वांगे 10 रुपये किलो आहे। टमाटेसुद्धा 20 रुपये 22 रुपये खपत होती, ती टमाटे आज 10 ते 15 रुपये किलो आहे। कारली 25 ते 30 रुपये किलो आहे। गवारीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। डांगर भोपळा असेल डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे। मिरची 35 ते 50 रुपये किलो आहे। दोडका असेल दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे। शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा 40 ते 45 रुपये किलो आहे। वालवर असेल वालवरसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे। चवळी 30 रुपये किलो आहे। तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे। राजम्याचे भाव थोडे टिकून आहेत, राजमा 50 ते 55 रुपये भाव आहे। पावटा असेल पावटासुद्धा 50 रुपये किलो आहे। भेंडीचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत। भेंड्या 10 ते 20 रुपये किलोच्या आतच आहे। गाजर असेल गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे। घोसाळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। बीट 15 ते 20 रुपये किलो आहे। काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे। पापडी असेल पापडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव भडकलेले आहेत, वाटाणा 100 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये असेल मेथी असेल मेथी 25 ते 30 रुपयाला गड्डी झालेली आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीरसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेली आहे। त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल पालकसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेली आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये विद्यार्थी यश वागचोरे 98.80% गुणासह प्रथम। न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता 10वी CBSE बोर्ड परीक्षेत यश राजेंद्र कुमार वागचौरे याने 98.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय।
यशच्या या यशाबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते त्याचा व त्याच्या आईवडिलांचा सन्मान करण्यात आला. कोकण कड्याच्या 1800 फूट अथांग उंचीवरून आणि खोल दरीच्या साक्षीने रॅपलिंग करताना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या धाडसी प्रयत्नातून त्यांच्या स्मृतींना मी एक वेगळा सलाम देण्यात आल्याचे स्वप्नील कोतवाल यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.